अभी मेरे पास ये जो गेंद है, ये गेंद को मैं जब ऊपर फेंकता हूं तो वो नीचे आता है। हाँ, नीचे आता है। आप सबको मालूम है क्यों आता है? अभी देखो, आप बोले कि आपको हिंदी समझ में आता है, बाकी लोग बोले मराठी समझ में आता है, और उन्होंने ये भी बोला कि हमारी जो भाषा है वो अभिजात है। हाँ, तो अभिजात होने के बावजूद भी आप ग्रेविटी पे क्यों आ जाते हैं? हाँ, वाह, हाँ, गुरुत्वाकर्षण, बरोबर। आता हा मी फेकला, खाली आला, असं मी त्याला मोठा हो म्हटलं तर तो मोठा होतो, बरोबर ना? जर मी त्याला फक्त फेकला तर तो वरती जातो आणि खाली येतो। मी ज्यावेळेस त्याला मोठा हो म्हणतो त्यावेळेस तो मोठा होतो। याला कान आहेत का? तरी तो माझा ऐकतो। याला डोळे आहेत का? तो सजीव आहे का? मग सजीव नाही, कान नाही, डोळे नाही, तरी पण तो आज्ञाधारक आहे। अशी आज्ञा तो का पाळतो? काय होतं त्याला? मी त्याला फक्त वर फेकतो तो खाली येतो, पण ज्यावेळी मी त्याला म्हणतो मोठा होतो त्यावेळेस तो मोठा होतो। काय रचना केली आहे मी त्याला? आता ती रचना काम करत नाही। आता ती रचना काम करत नाही। आता मी ज्यावेळेस फेकतो त्यावेळेस ती रचना काम करायला पाहिजे। काय होतंय मग? हा, बरं, बोला बोला, जे काय बोलायचं ते आपल्याला। मी कुणालाही मार्क देणार नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही नापास होण्याचा तर प्रश्नच नाही। सगळे पास आहे, आधीच डिक्लेअर करतो, निकाल आधीच डिक्लेअर आहे, सगळे पास आहेत। हा, बरोबर, एकदम बरोबर। निरीक्षण करायचं, छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण करायला शिकायचं। म्हणजे मी करतो, जादूगार काय करतो माहिती का? जादूगार त्याच्या बोलण्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना गुंगवतो, आणि त्या बोलण्यामध्ये आपण त्याच्या शब्दावर, म्हणजे आपले कान काम करतात आणि डोळे बंद होतात। खरं तर असं आहे की देवाने डोळे बंद करण्याची सोय केलेली आणि कान उघडेच ठेवले पाहिजे कायमचे, पण आपलं काय होतं, आपण कान बंद करतो आणि डोळे बंद करून टाकतो, बरोबर? तर मी ज्यावेळेस चेंडू फेकतो त्यावेळेस तो कसा फेकतो याच्याकडे तुम्ही लक्ष द्या। ज्यावेळेस मी नुसता फेकतो तो सरळ खाली येतो, पण ज्यावेळेस मी त्याला एक्सपांड किंवा ज्याला मी मोठा हो असं म्हणतो त्यावेळेस मी त्याला थोडंसं असं फिरवतो। तर मी असं फिरवणं म्हणजे नेमकं काय होतं? बोल बोल। हा, अरे वा, बस बस, धन्यवाद। तुझं नाव काय? श्रेयस। श्रेयससाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा। आता मला सांगा, हे सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय असतं? परत आपण याला मराठी शब्द पण सांगायचा आहे बरं का? हा, हरकत नाही, ज्यांना आठवेल त्यांनी सांगा, नाही तर मी आहेच। अभिकेंद्री बल, बरोबर। आता अभिकेंद्री बल म्हणजे त्याला काय म्हणतात ना, फक्त तुम्ही शब्दाला शब्द सांगितला, परंतु त्याचा अर्थ काय? आता ही अशी गती पण वर्तुळाकार आहे, बरोबर, आणि अशी गती पण वर्तुळाकार आहे। मग ही कोणती आणि ही कोणती, याच्यामध्ये काही फरक आहे का? समजा मी असा फिरवला तर तो मोठा होईल का? नाही होणार? होणार। आणि असा फिरवला तर नाही होणार। बर, आपण दोन्ही प्रकारे करून बघू। तर आता त्यांनी सांगितलं अभिकेंद्री किंवा त्याला केंद्रोत्सारी बल असंही म्हणतात, सेंट्रिफ्युगल, आणि त्याच्या विरुद्ध दुसरा असतो तो सेंट्रिपिटल। जो पिटल असतो त्याचा अर्थ असतो त्या केंद्रबिंदूकडे, आणि सेंट्रिफ्युगल असतो म्हणजे केंद्रापासून दूर जाणारा। जेव्हा कुठली वस्तू स्वतःभोवती किंवा एखाद्या अक्षाभोवती फिरते ना, तर दोन गोष्टी असतात। अक्ष त्या वस्तूमधून जाणारा असू शकतो किंवा त्या लक्षात बाहेर पण असू शकतो। ही जी आहे ही चक्राकार गती आहे, आणि ही स्वतःभोवती घूर्णन गती आहे। हां, म्हणजे याला म्हणतात स्पिनिंग मोशन, म्हणजे स्वतःभोवती अक्ष जो आहे तो त्याच्यामध्ये आहे। जसा भोवरा असतो, भोवराचा अक्ष त्याच्या म्हणजे तो भोवरा असतो त्याच्या आतमध्ये असतो, परंतु ज्यावेळेस आपण एखादी गाडी अशी वर्तुळाकार फिरवतो त्यावेळेस तो अक्ष असतो त्या गाडीच्या बाहेर असतो, बरोबर? तर आता मी हे ज्यावेळेस फिरवतो, असं ज्यावेळेस फिरवतो त्यावेळेस बघा तो मोठा होतो, बरोबर? मग काय होतं, तो अपकेंद्री बल, हां, ते जे अपकेंद्री किंवा अभिकेंद्री बल जे असतं ना, ते म्हणजे एक काल्पनिक बल असतं ज्याची दिशा ही केंद्रापासून दूर असते। आणि ज्या ते बल आहे ना, तर हा जो चेंडू आहे याच्यामध्ये या ज्या पाकळ्या आहेत, या उसकी रचना ऐसी है कि ये जब ऐसा होता है तो समेट जाता है, जैसे वो ऐसा खुलता है तो बड़ा हो जाता है। जेव्हा त्याचं जे घर्षण आहे त्या पाकळ्यांमधलं, त्या पाकळ्यांच्या घर्षणापेक्षा अपकेंद्री बल हे जास्त होतं, त्यावेळेस त्या कळ्या उपलल्या जातात, म्हणजे ते जे पाकळ्या आहेत त्याच्या उघडल्या जातात। आणि ज्या वेळेस ते
कमी असतं. म्हणजे जोपर्यंत घर्षण बल, म्हणजे तुम्ही रस्सीखेच खेळलेला आहेत ना, रस्सीखेचमध्ये काय असतात, 2 गट असतात, दोन्ही गट ओढत असतात हे, आणि दुसरं बल जे आहे ते त्याला उघडण्यासाठी भाग पडतोय. जे जास्त प्रभावी असतं म्हणतात ना, जो जितेगा वही सिकंदर. मग याच्यामध्ये ज्यावेळेस अपकेंद्री बल किंवा केंद्रोत्साही बल ज्यावेळेस ते जास्त होतं त्यावेळेस ते उघडतं. जोपर्यंत घर्षण बल जास्त आहे तोपर्यंत ते उघडू शकत नाही. हा बॉल तुम्ही याच्या आधी पण पूर्वी बऱ्याच ठिकाणी बघितला असेल, अगदी रस्त्यावर पण विकायला मिळतात आजकाल. परंतु असं सांगतो, प्रत्येक खेळण्यामध्ये, मी दुपारनंतर सगळे खेळण्याचे, पण मी मुद्दाम सुरुवात जी आहे ती खेळण्यापासून केली. इथं मुलांची संख्या जास्त दिसते. आपण ज्या गोष्टी खेळतो ना त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी विज्ञान आहे. तर ते खेळताना तुम्ही म्हणजे त्या खेळण्याचा आनंद अवश्य घ्यायचा, परंतु ते करत असतानाच तुम्हाला त्याच्यामागे जो विज्ञानाचा जो घटक आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला पाहिजे. ठीक आहे.